काँग्रेस इच्छुकांची संयुक्त पत्रकार परिषद। मुखेड विधानसभेत स्थानिक नवीन चेहऱ्याला संधी द्या। आगामी विधानसभा निवडणुकीत मुखेड कंधार मतदारसंघातील नवीन पर्यायाचे वारे असून काँग्रेस पक्षाकडून स्थानिक पण नवीन चेहऱ्याला संधी मिळावी अशी मागणी पक्षश्रेष्ठीकडे करणार असल्याचे मतदारातील 6 काँग्रेस इच्छुक उमेदवारांनी संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितले। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षातील 6 इच्छुक उमेदवारांनी एकत्र येऊन संयुक्त पत्रकार परिषद घेतली। त्यात काँग्रेस प्रदेश सचिव डॉक्टर श्रावण रेपनवाड, नंदाताई भाऊसाहेब मंडलापूरकर, विजय पाटील सुगावकर, रावसाहेब पाटील तारदड, डॉक्टर श्रीहरी गुडगेमवाड, प्रकाश भगनुरे हे काँग्रेसकडे उमेदवारी मागणारे इच्छुक उमेदवार आहेत। या संयुक्त पत्रकार परिषदेत प्रत्येक उमेदवाराने आपली भूमिका जाहीर करून या ठिकाणी पक्षश्रेष्ठीने घेतलेला निर्णय मान्य करण्याचे आणि प्रामाणिकपणे काँग्रेसचे काम करण्याचे सुद्धा अभिवचन दिले। मुखेड कंधार मतदारसंघामध्ये जुन्या उमेदवार आणि आमदारांना जनता कंटाळली असून नवीन पर्याय दिला पाहिजे। नवीन पर्यायाला संधी देण्याचे वारे मतदारात त्यामुळे जोरात वाहत आहे। त्यामुळे महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाला ही जागा सुटण्याची जास्त शक्यता असल्याने काँग्रेस पक्षाकडून नवीन चेहऱ्यांना उमेदवारी मिळाली पाहिजे। याशिवाय जागा वाटपाच्या तडजोडीत महाविकास आघाडीतून कोणत्याही पक्षाला जागा सुटल्यास त्या पक्षाचा प्रामाणिकपणे प्रचार करून निवडून आणण्यासाठी कष्ट करण्याचे सुद्धा यावेळी सर्व उमेदवारांनी मत व्यक्त केले। मुखेड कंधार विधानसभेची जागा महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाला सुटण्यास नवीन चेहऱ्याला संधी देण्यासाठी हे सर्व काँग्रेस इच्छुक मंडळी जिल्हाध्यक्ष पक्षापासून जिल्हा निरीक्षक, प्रदेशाध्यक्ष, प्रदेश प्रचारी, प्रदेश प्रभारी व केंद्रीय समितीपर्यंत सर्वांकडे शिष्टमंडळ घेऊन तशी मागणी करणार असल्याचे यावेळी सर्वांनी मत व्यक्त केले आहे। आज आम्ही काँग्रेस पक्षाकडे रितसर उमेदवारी फीस भरून उमेदवारी अर्ज केलेले 6 इच्छुक उमेदवार काँग्रेस पक्षाचे या ठिकाणी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन आम्ही अशी पक्षाकडे मागणी करणार असल्याची माहिती पत्रकारांना देत आहोत की आमच्यापैकी कुणालाही म्हणजेच नवीन चेहऱ्याला आणि स्थानिक चेहऱ्याला मुखेड कंधार विधानसभेची उमेदवारी पक्षाकडून मिळावी, जेणेकरून या मुखेडमध्ये जे बदलाचे वारे वाहत आहेत त्याला पोषक असं उमेदवारी आपल्या पक्षाकडून मिळावी आणि 100% नवीन चेहऱ्याला आणि स्थानिक चेहऱ्याला जर येथे उमेदवारी दिली तर काँग्रेसची जागा 100% निवडून येऊ शकते। माजी तालुका अध्यक्ष दिवंगत भाऊसाहेब पाटील मंडलापूरकर यांच्या सौभाग्यवती नंदाताई मंडलापूरकर, रावसाहेब पाटील तारदडेकर, विजय पाटील सुगावकर आणि डॉक्टर श्रीहरी गुडगेमवार यांच्यासह आणि प्रकाश भगनुरे आणि मी असे 6 जण इच्छुक उमेदवार या ठिकाणी आम्ही संयुक्त पत्रकार परिषद घेतलेली आहे। काँग्रेस विजयी झाली। 2014ला 2 नंबरला काँग्रेस राहिली। 2019ला काँग्रेस 2 नंबरला राहिली। आता शिवसेनेचं जर तसं पाहिलं तर त्यांचं मताधिक्य कसं घटलं ते बघा। त्यामुळे आमचा दावा आहे काँग्रेसचा की तरी सुद्धा जर आमचं कसं चाललंय माहिती आहे का, आमचे उमेदवार महत्त्वाचे नाहीत तर आम्हाला विनिंग सीट महत्त्वाची आहे। जर याउपरी वरिष्ठ नेत्यांनी जर ठरवले ती जागा उबाटा सोडा, राष्ट्रवादीला जरी सोडली, उबाटाला जरी सोडली तरी आम्ही तयार आहोत त्यासाठी काम करायला आणि आम्ही निवडून आणणार। यावेळेस मुखेड तालुक्यामध्ये बदलाचे वारे वाहत आहेत। 100% जुन्या नेत्यांना मुखेड तालुका कंटाळलेला आहे, बदल होणारच आहे। मग बदल होत असताना नवीन चेहऱ्यांना संधी द्या असे आमचे मागणी आहे। ज्या पद्धतीने त्यांनी लढा देतात त्यांच्या मागे कसं बॅकग्राऊंड नाही, खूप गरीब परिस्थितीत आले ते खूप लढतात. मराठा आरक्षणासाठी असेल
ते जे म्हणजे त्यांचा जो लढा आहे तो मला आवडला. म्हणजे कसं आहे की हा माणूस म्हणजे काहीच बॅकग्राऊंड नसताना जे लढताय तर आमच्याकडे तर सगळं बॅकग्राऊंड आहे. आम्ही उच्च शिक्षित आहोत, MBBS MD डॉक्टर आहोत, ॲडव्होकेट आहोत आणि आपल्याकडे म्हणजे लोकांचा जन आधार आहे. लोकांमधून यायला तर आपण का लढू शकत नाही. हे बऱ्याच जणांनी मला इथे जेव्हा भेटले ते मला बोलले की सर हे विधानसभा खूप मोठी गोष्ट आहे, हे आहे ते आहे. तर मला काय म्हणायचं आहे की जर आपण एखादी स्ट्रॉंग आपली प्रबळ इच्छा असेल तर आपण काय करू शकतो. तर त्यांच्या लढ्याबद्दल मी गेलो, तिथून मला फोन आला होता, गेलो भेटलो, सगळीच्या भेट होती, माझं बायो त्यांना सांगितला, त्यांचं पाठिंबा वगैरे असं सांगत नाही. हे संयुक्त पत्रकार परिषद आहे. ते योग्य वेळ आले की मी सांगेन. काँग्रेसकडे 6 लोकांचे काही लोकांचे पावते आहेत अधिकृत सगळ्यांनी सांगितलं सर की माझ्याकडे स्टॅटिस्टिक्स आहे, हे सगळं अभ्यास करून बसतो की आता मागच्या वेळेस आपण उबाटा आणि काँग्रेसचं सरांनी सांगितलं की 2009 मध्ये 44.2% वोट शेअर होतं मुखेड असेंब्लीमध्ये. त्याच्यानंतर 41% होतं, 41.8 2014ला. 2014 असेंब्लीमध्ये 25 झालं. ते काय असेल, मोदी लाट असेल, काय असेल किंवा अँटी इन्कममध्ये असेल काँग्रेसबद्दल. पण 2019ला ते 33% झालं. 2019ला असेंब्लीमध्ये जवळपास 40% झालं. म्हणजे हे ग्राफ तुम्ही बघताय का, 25, 33, 38 आणि आता ह्यावेळी काँग्रेसचं 50च्या वर पर्सेंटेज वोट इथं शेअर असणार आहे. आणि हे लिहून घ्या. आणि इथं काँग्रेसची सीट 100% लागेल किंवा महाविकास आघाडीची सीट इथे आणि सत्ता येण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत.